सांगली इथं त्यांचा जन्म झाला होता। कुटुंबातच मुळात कुटुंबच हे गायनाप्रती प्रेम असलेलं होतं। त्यामुळे गायनाचा वारसा लाभलेल्या आशा भोसले यांनी मराठी सोबतच हिंदी त्याचबरोबर 20 भाषांमध्ये गाणी गायली। तर उमराव जान या चित्रपटासाठी त्यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कार हा मिळाला होता। तर 92व्या वर्षी त्यांचं निधन झालंय। त्यांचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे। आज दुपारी 3 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे। त्यानंतर दुपारी 4 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार हे केले जातील। तर त्यांची कारकीर्द ही प्रत्येक भारतीयाच्या मनात कोरली गेलेली आहे, कारण अनेक अजरामर गाणी आशा भोसले यांनी आपल्या आवाजातून या सिनेसृष्टीला संगीतसृष्टीला दिलेली आहेत। पारंपरिक मराठी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता। सांगली इथं त्यांचा जन्म झाला। त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर एक प्रसिद्ध शास्त्रीय गायक होते, ज्यांनी लहानपणापासूनच खरं तर त्यांना शास्त्रीय संगीताचा वारसा मिळाला। त्यांची मोठी बहीण लता मंगेशकर याही एक दिग्गज पार्श्वगायिका होत्या। आशा भोसले यांनी आज तागायत 12,000हून अधिक गाणी या भारतीय संगीतसृष्टीला दिलेली आहेत। तर 10 वर्षांच्या असतानाच त्यांनी आपलं पहिलं पार्श्वगायिका म्हणून गाणं गायलं आणि त्यानंतर त्यांच्या या संगीतसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात झाली। तर अभिना जाओ छोडकर हम दोनों मधलं हे गाणं हे त्यांचं आजही भारतीय प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे। त्यांच्या जाण्याचं वृत्त आल्यानंतर संगीतसृष्टीच नाही तर कलाकार मंडळी, राजकीय नेते, त्याचबरोबर सामान्य माणूस यांच्याकडूनही दुःख हे व्यक्त करण्यात आलं होतं। त्यानंतर आज मात्र त्यांच्या राहत्या घरी त्यांचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे। सामान्य लोकांसाठी हे पार्थिव आज इथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेले आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल आणि त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील। आशा भोसले यांनी रात की रानी 1949 साली आपलं पहिलं एकटं असं गाणं गायलं होतं आणि त्यानंतर त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत अनेक अजरामर होणारी गाणी गायलीत। तर आशा भोसले यांना बॉलिवूडमध्ये त्यांची खरी ओळख 1957 साली झाली। मोहम्मद रफी यांच्या सोबतच्या उडे जब जब जुल्फे तेरी या गीतामुळे मिळाली, ज्याचं संगीत दिग्दर्शन आणि संगीत रचना मोहम्मद रफी यांनी केली होती। त्यांच्या या गाण्याच्या यशानंतर त्यांना हिंदी सिनेसृष्टीतून पार्श्वगायिका म्हणून खऱ्या अर्थानं ओळख मिळाली। तर 1970च्या दशकातही आशा भोसले यांच्या गायन शैलीवर पाश्चात्य संगीताचा मोठा प्रभाव दिसून आला। या शैलीच्या केंद्रस्थानी संगीत दिग्दर्शक R.D. बर्मन यांच्या सोबतचे त्यांचं सहकार्य होतं, ज्यातून अनेक डिस्को आणि पॉप हिट्स सारखे गाणे आशा भोसले यांनी गायले। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून। महेंद्र, आशा भोसले यांना अखेरचा निरोप दिला जातोय, तर त्यांचे कुटुंबियांना अश्रू अनावर झाल्याचं दिसून येतंय। महेंद्र, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो अंकिता, आवाज निश्चित। महेंद्र, आपण